मतदारसंघामधून सलग 6व्या वेळा निवडून आल्याबद्दल आणि राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये 9व्यांदा शपथ घेतल्याबद्दल शिवपूर ग्रामस्थांनी आणि विविध संस्थांच्या वतीनं जो जाहीर नागरिक सत्कार आणि आपल्या गावातील विविध विकास कामांचा उद्घाटन या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे या विधानसभा मतदारसंघाचे माजी लोकप्रिय आमदार माझे ज्येष्ठ मित्र संजय वाघाटे या ठिकाणच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष या विभागाचे माजी जिल्हा परिषद सदस्य युवराज पाटील, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक भैयासाहेब माने, माझे मित्र धनराज गाडगे, राजेंद्र माने सर, रमेश तोडकर, विजयसिंह पाटील, कांबळे, प्रकाश भोरे, सुभाष खोत, अविनाश मुगदूम, अमोल हवालदार या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपल्या गावातील आमचे प्रमुख सहकारी तात्या चव्हाणे, आपल्या गावाच्या सरपंच अर्चनाताई पाटील, बापूसाहेब पाटील, प्रकाश पाटील, पाटील, अरुण पाटील, क्रांतिकुमार पाटील, युवराज पाटील, बाळासाहेब नदा, भीमकोंडा पाटील, बाळासाहेब पाटील, शरद गुरगुडे, तर अरुण मुद्दांना, सवई सर, गोरख कांबळे, सुकुमार हेडे, सुरेश घाले, चंद्रकांत पाटील, डी चौगुले, बाळासाहेब हेडे, शिवाजी घाले, त्याशिवाय आपल्या गावातील सर्व प्रमुख नेते मंडळी कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या मोठ्या संख्येनं माझ्या माता भगिनी, सर्व नागरिक, पत्रकार बंधू आणि तरुण मित्रांनो, पहिल्यांदा विधानसभेची निवडणूक होऊन 3 महिन्याचा कालावधी उलटला आणि राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये 9व्यांदा शपथ घेऊन 5 तारखेला मला 3 महिने पूर्ण होतात. ज्यावेळेला युवराज पाटील आणि डॉक्टर ही मंडळी आपल्या गावातील सत्कार समारंभाला यावं अशी त्यावेळी मला विनंती केल्यानंतर मी म्हणालो की 3 महिन्यांनी आपण कार्यक्रम करतो, लोकांमध्ये उत्साह थोडा राहिलाय का त्याला मी विचारलं. आणि आज या कार्यक्रमाला आल्यानंतर या शिवपूर गावामध्ये प्रचंड जल्लोषामध्ये आपण माझं स्वागत केलं. अनेक ठिकाणी आयाबांनी पायावर पाणी ओवाळलं, अनेक महिलांनी, तरुण मुलांनी फुलांचा माझ्यावर वर्षाव केला. आणि त्याशिवाय नेहमीप्रमाणे शिवपूरचं डॉल्बी हे वैशिष्ट्य आहे. मी येताना कापूस खिशातून घेऊन आलो होतो आणि आपण या डॉल्बीच्या तालावर आपल्या ग्रामदेवत मसोबाच्या पर्यंत आपण माझी मिरवणूक काढलीत, आमची सर्वांची आपण मिरवणूक काढली. आणि मिरवणूक झाल्याबरोबर आपल्या दलित समाजाच्या कामाचं उद्घाटन केल्याबरोबर 3-4 तरुणांनी मला उचललं आणि या व्यासपीठापर्यंत आणलं. मी त्यांची मान बघितली तपासून, कारण 125 किलोचा मी गडी, तरी मला इथं आणलं. त्या सगळ्या तरुण मुलांचं ज्यांनी या सत्कार समारंभामध्ये फार मोठ्या प्रमाणात माझा आणि बाबांचा सत्कार केला, त्या सगळ्या संस्थांचं मी मनापूर्वक आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो. बंधूंनो, आपल्याला माहिती आहे की जवळजवळ 7 विधानसभेच्या निवडणुका लढवल्या आणि त्यातल्या 6 निवडणुकांमध्ये माझी आणि बाबांचीच आमची दोघांची लढत झाली. ही 7वी वेळ अशी आहे की 6 वेळा निवडणूक लढवलेले एकमेकांचे प्रतिस्पर्धी यावेळा 7व्या वेळेला या निवडणुकीमध्ये येतात काय, एकत्रित प्रचार करतात काय आणि मला पुन्हा एकदा निवडून आणण्यासाठी त्या मोठ्या मनाला ते प्रयत्न करतायत काय, याचा उल्लेख बाळासाहेब मानेंनी केला की या निवडणुकीमध्ये संजय भाऊ असतील, त्यांचे सर्व सहकारी असतील, अमरीश घाटगे असतील,
मी निवडून यावा म्हणून जीवाचं रान त्यांनी केलं, हाडाची काढ रक्ताचं पाणी केलं. आणि त्याच्या ज्या अपेक्षा होत्या की गेल्या 25-30 वर्षामध्ये या कागल तालुक्यामध्ये झालेला विकास, या कागल तालुक्यामध्ये राहिलेला विकास, त्याच्या ज्या कल्पना होत्या गरीब आणि सामान्य माणसाचं हित याबद्दल त्यांच्या काही कल्पना होत्या, त्या अनेक वेळा त्यांनी मला बोलून दाखवल्या. मी त्यांना या विजयाच्या निमित्ताने शिवपूर गावामध्ये, कारण हे मानणार त्यांना गाव आहे, मी त्यांना विश्वास आणि वचन देतो, ज्या त्यांच्या अपेक्षा असतील, त्यांच्या ज्या कार्यकर्त्यांच्या अपेक्षा असतील ती पूर्ण करण्यासाठी हा हसन मुश्रीफ आणि त्यांचे सर्व सहकारी जीवाची बाजी लावतील एवढा विश्वास मी या कार्यक्रमाच्या प्रसंगी व्यक्त करतो. आणि डोंगराळ भागातील लोकांच्यासाठी, गोरगरीब आणि सामान्य माणसासाठी त्यांच्या ज्या अपेक्षा असतील त्यासाठी मी माझ्या या संपूर्ण आमदारकीचा आणि मंत्रिपदाला लावीन. आणि ही सगळी विकास कामं डोंगराळ भागातील लोकांच्या सगळ्या सोयीसुविधा करून देण्याचा प्रयत्न करीन एवढा विश्वास मी या कार्यक्रमाच्या प्रसंगी मी देतो. बंधुभगिनींनो, या निवडणुकीमध्ये मला वाटतं याचा उल्लेख अनेक वक्त्यांनी भाषणामध्ये केला. आपल्या गावामध्ये 366 मताचं मताधिक्य मला मिळालं. त्यावेळेला बाबांनाच जास्त मतं कायमपणानं मिळालेली होती. एकूण 4160 मतापैकी मला 2209 मतं पडली, विरोधकांना 1843 पडली आणि 366 मताचं मताधिक्य मिळालं. कधी न मताधिक्य मिळालेल्या गावामध्ये मताधिक्य मिळाल्याबद्दल शिवपूर ग्रामस्थांचं, नागरिकांचं, मतदारांचं मी मनापासून आभार मानतो. त्याच्यापेक्षा जास्त मताधिक्याची अपेक्षा होती. का होती मी भाषणात सांगणार आहे, परंतु ते जरी होऊ न शकलं नसलं, गोट्या देशपांडेनं जे भाषणामध्ये मनोगतामध्ये व्यक्त केलं त्याचं संशोधन केलं जाईल आणि भविष्यामध्ये अशा प्रकारच्या प्रसंगाला आपल्याला तोंड द्यावं लागणार नाही, अशा प्रकारचं काम आणि काळजी आपण घेऊ एवढा विश्वास या निमित्ताने मी त्यांना देतो. म्हणून आजचा दिवस हा आनंद साजरा करण्याचा दिवस आहे. आजचा दिवस ज्यांनी ज्यांनी या निवडणुकीमध्ये प्रामाणिकपणानं काम केलं त्यांना सन्मान करणारा दिवस आहे. मी हेगाजी मामांचं मनापासून अभिनंदन करेन. 70-75 वर्षाचा एक म्हातारा माणूस या निवडणुकीमध्ये मी निवडून यावं म्हणून देवाला साखर घालतो आणि या वयात लंगडी घालत ते उड्या मारतो, यातच मला वाटतं माझा विजय सामावलेला आहे. आणि या निवडणुकीमध्ये आमचे जे विरोधक आहेत त्यांनी किती 5 वर्ष मी निवडून येणारच, परिवर्तन होणारच, आश्वासित काम मी करणार, काय शाश्वत काम करणार या म्हणत त्यांनी 5 वर्ष या निवडणुकीमध्ये अशा प्रकारचा चक्रव्यूह लागला. पण या निवडणुकीत काय काय प्रयत्न झाले, या निवडणुकीमध्ये बंधुभगिनींनो जातीवाद नेहमीचा काढण्याचा प्रयत्न झाला, तो जातीवाद काढण्याचा प्रयत्न झाला. फार मोठ्या प्रमाणात तरुणांची मुलं माती वळपण्याचा प्रयत्न या निमित्ताने झाला. बंधुभगिनींनो, गावागावात असलेली माझी पहिली फळी, दुसऱ्या नंबरची फळी, त्या कार्यकर्त्यांच्या बद्दल अपप्रचार करण्याचा प्रयत्न झाला, त्यांना बदनामी करण्याचा प्रयत्न झाला. आमच्या गटामध्ये अनेक गट आहेत. एकानं जर काम केलं त्याला जास्त मताधिक्य मिळालं तर त्याला श्रेय जाईल, त्यामुळे काटछाट करण्याचा प्रयत्न अनेक ठिकाणी झाला. परंतु ही निवडणूक माझ्या जीवनातली अशी निवडणूक मी पाहिली की सगळ्या गटाच्या प्रमुख नेते मंडळींना पैसे देण्याचा प्रयत्न या सगळ्या निवडणुकीमध्ये केला गेला. आणि त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे बंधूंनो, मतदारांनी दोन्हीकडनं पैसे घेतलं आणि नक्की केलं काय, या सगळ्या चक्रव्यूह हा माझ्यापुढे टाकण्यात आला आहे. बंधूंनो, ईडीचं कारस्थान नसण्यात आलं, मला त्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न झाला, माझ्या कुटुंबियांना त्रास देण्याचा प्रयत्न झाला. बंधूंनो, त्याचा उल्लेख मगाशी डॉक्टरनी केला की या निवडणुकीमध्ये अनेक कार्यकर्ते मला सांगायचे, मला अनेक लोक म्हणायचे की साहेब जरा यावेळेला वातावरण वेगळं दिसतंय, यावेळेला अनेक वेळा तुम्ही निवडून आल्याबद्दल लोकांच्या अपेक्षा काही पूर्ण झालेल्या नाहीत, काही लोक नाराज आहेत, अशा अनेक प्रकारच्या चर्चेला उधाण या निवडणुकीत आलेलं होतं. पण बंधुभगिनींनो, माझा विश्वास होता सामान्य माणसाच्यावर, गोरगरीब माणसांच्यावर, माझा विश्वास होता माझ्या लाडक्या बहिणींच्यावर,
बंधू ज्यांचे ज्यांचे मी ऑपरेशन केलेले होते त्या सगळ्या रुग्णांच्यावर आणि मी सांगितलं होतं जोपर्यंत ही गरीब आणि सामान्य माणसं माझ्या मागे आहे तोपर्यंत कितीही विरोधकांनी कुटील कारस्थानं केली कितीही त्याने देव पाण्यात घालून बसला तरी सुद्धा याला उपयोग होणार नाही आणि तसंच या निवडणुकीनिमित्ताने घेतलं ज्याचा बाबांनी उल्लेख केला की दुरंगी लढतीमध्ये सर्वात जास्त मताने पुन्हा एकदा आपण मला विजयी केलं आणि या तालुक्याचा आमदार होण्याचं भाग्य मला मिळवून दिलं आणि मंत्रिपदाची शपथ सुद्धा घेण्याची संधी मला मिळाली म्हणून या राज्याचा मंत्री म्हणून 21 वर्ष मी काम करतो गोरगरिबांचा आशीर्वाद परमेश्वराची कृपा आणि म्हणून मी अनेक वेळा सांगितलं की ज्याची नियत चांगली आहे ज्याच्याकडे जाणत आहे त्याला परमेश्वर कधीच पराभूत करू शकत नाही माझ्याकडे नियत चांगली आहे माझ्याकडे जाणत आहे गरीब आणि सामान्य माणसाच्या बद्दल मला तळमळ आहे या तालुक्याच्या विकासासाठी मला सातत्यानं जीवाचं रान करण्याची माझी तयारी आहे लोकांच्या कुठल्याही प्रश्नासाठी भिडण्याची माझी शक्ती आहे आणि या सगळ्याच्या जोरावर पुन्हा एकदा मला या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण विजयी केलं याबद्दल मनपूर्वक 366 मताधिक्याचं पहिल्यांदा का असणार आपण सर्वांनी मला मताधिक्य दिल्याबद्दल मी मनपूर्वक मी आपला आभारी आहे आपल्या सर्वांचा ऋणी आहे बंधूंनो गेल्या 20-25 वर्षामध्ये आणि 30-31 वर्षाच्या या मंत्रिपदाच्या काळामध्ये बंधू भगिनींनो ज्या ज्या काम करण्याची संधी मला या निमित्ताने मिळाली बंधूंनो आपल्याला आठवत असेल की 99 साठी मी निवडून आलो आणि 3 महिन्यांनीच राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये मला काम करण्याची संधी मिळाली म्हणून या सगळ्या कामाचा मी धावता आढावा घेऊन तुम्हाला थोडंसं भूतकाळात घेऊन जाणार आहे म्हणून पहिल्यांदा माझ्याकडे विशेष सहाय्य खातं आलं हे संजय गांधी निराधाराचं खातं होतं अनेकांची अडचणी मी पाहिलेल्या होत्या आणि म्हणून या राज्यामध्ये विधवा भगिनी नवरा मिळत सर्टिफिकेट आणलं तर तिला पेन्शन हा कायदा राज्यामध्ये मी आणला जी माझी प्रतिक्रिया भगिनी या नवऱ्यानं सोडलेली पहिल्या नियमात सोडचिठी कोर्टात आणायची होती तो कायदा बदलून कुणी गावाच्या प्रमुख माणसानं सरपंच पोलीस पाटील तलाठी ग्रामसेवकांनी लिहून दिलं की अमुक अमुक भगिनी ग्राम परित्यक्त्या नवऱ्याने सुटलेल्या आहे तिला पेन्शन हा कायदा या राज्यामध्ये आला 65 वर्षाच्या वरची आई वडील जिला मुलं बघत नाहीत सुना पोटाला घालत नाहीत औषधाला पैसे मिळत नाहीत महाराष्ट्र राज्य या देशातलं पहिलं राज्य होतं की 65 वर्षाच्या आईला आणि वडिलांना दोघांना एकत्रित पेन्शन देण्याची योजना या राज्यामध्ये आणली त्याचं नाव मी श्रावणबाळ ठेवलं आणि राज्यावर माझं नाव श्रावणबाळ पडलं दिव्यांग जन्मापासून डोळे नाहीत हात नाहीत पाय नाहीत मतीमध्ये मुलं जन्मत आहेत आणि आयुष्यभर आई वडील त्याचं ओझं वाहत आहेत त्याच्यासाठी मी नियमात बदल केला 80% अपंगाचा दाखल्याची अट मी 40% आणली आणि त्यालाही पेन्शन मी सुरू केली ज्याचा उल्लेख मगाशी डॉक्टरांनी केला 250 रुपये पेन्शन माझ्या पहिल्या काळात मिळत होती मी त्या खात्याला मंत्री आता 600 रुपये केली सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब युतीचे मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी 1000 रुपये केले आणि पुन्हा आपलं भाग्य बघा 2 जुलै 2023 ला या राज्यामध्ये एक घडामोड घडली आमचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही राजकीय भूमिका बदलली महायुतीच्या सत्तेमध्ये सामील झालो पुन्हा मी मंत्री झालो आणि खातं मी मागून घेतलं आणि 15 जुलै 2023 ला 1500 रुपये हा पेन्शन देणारा जियाला मी काढू शकलो याचं फार मोठं भाग्य बंधू या निमित्ताने आहे त्याचा उल्लेख मगाशी चवई सरांनी केला बंधू ही गरिबांची ऑपरेशन झाली कशी या राज्यामध्ये असलेल्या धर्मादाय दवाखान्याने 10% मोफत उपचार करण्याची आवश्यकता होती बंधू शेकडो कोटी सवलती राज्य शासनाने दिलेल्या होत्या एकही हा मोठा दवाखाना गरिबांच्या मोफत उपचार करत नव्हता सरकारनं अपेक्षा काय केली गे सगळ्या सवलती घ्या परंतु 10% 100 लोकांनी की 10 लोकांना मोफत द्या 90 लोकांना पैसे घ्या एखाद्या गरिबाच्या घरात हृदयविकार आला त्याला ऑपरेशन काही पायी आली मेंदू मणका कॅन्सर किडनी लिव्हर बंद लाखो रुपये लागतात हे गरीब माणसं एका वेळा अंधार करतात घर दार सोनं नाणं पैसे अडका विकून सुद्धा त्यांना पैसे एका वेळेला देता येत नव्हते आपण अनेक उदाहरण बघितली की माणूस मेला तर बिल भरलं नाही डॉक्टर प्रेस सोडलेलं नाही म्हणून मी कायदा केला या मोठ्या उद्योगपती दवाखाने मोठ्या डॉक्टरचे दवाखाने आहेत जर एवढ्या सवलती घेऊन जर गरिबांचे उपचारच करणार नसतील 6 महिन्याची तुरुंगवासाची शिक्षा आणि 50,000 रुपये दंड या निमित्ताने मी केला आणि बदलून गेल्या 17-18 वर्षामध्ये लाखो लोकांची ऑपरेशन ही मोफत व्हायला लागली मी अनेक वेळा आपल्या गावामध्ये प्रार्थना मसवाजवळ केलेली आहे शिवकुड गावामध्ये कुणालाही ऑपरेशन करायची पाळी नये झाली तर तुम्ही माझ्याकडे या
तुम्हाला मी मुंबईला घेऊन जाईल, तिथे मी राहण्याची व्यवस्था केलेली आहे, 12 लोक मी तिथे ठेवलेले आहेत आणि एखाद्या दवाखान्यात नाही ऐकलं की त्याला तुरुंगात कसं घालायचं मला माहिती असल्यामुळं निमूटपणाने ते माझं ऐकतात आणि म्हणून त्याला सुखरूपपणाला गावात आणून सोडण्याची जबाबदारी हसन मुश्रीफ या तुमच्या मुलांना आणि भावानं उचललेली आहे. त्याशिवाय आपण बंधूंनो महायुती सरकारनं 1.5 लाख रुपयाची महात्मा फुले जीवनदायी योजना ही 5 लाख रुपयाची केलेली आहे. त्याशिवाय नरेंद्र मोदी साहेबांची आयुष्यमान भारत ही 5 लाख रुपयाची झालेली आहे आणि या दोन्हीचा संयोग करून आपण राज्यामध्ये चांगली योजना आणलेली आहे. आता कोल्हापूरला, गडिंग्लजला, बेळगावला अनेक मोठ्या दवाखान्यामध्ये आपण ही सोय केलेली आहे. आता हृदयविकार आणि छोट्या मोठ्या आजाराला मुंबईला येण्याची आवश्यकता नाही, ते इथंच करून देण्याची आम्ही अंमलबजावणी करतोय. बंधूंनो, या वैद्यकीय क्षेत्रामध्ये अतिशय चांगलं काम करण्याचं भाग्य मला या परमेश्वरानं दिलेलं आहे. बंधूंनो, 4थं खातं आलं माझ्याकडे, ते कामगार खातं, ज्याचा उल्लेख मगाशी मला वाटते अनेक वक्त्यांनी आपल्या भाषणात केला. अनेक निर्णय मी घेतले, पण सगळ्यात मोठा निर्णय माझ्या जीवनातला जो झाला असेल तर बांधकाम कामगार कल्याण मंडळ काढण्याचा. बंधूंनो, राज्याच्या तिजोरीला एका पैशाला मी हात लावला नाही. 10 लाख रुपयाच्या वरच्या कसल्याही खाजगी सरकारी बांधकाम, मग ते बांधकाम असतील, रस्ते असतील, टावर्स असतील, रेल्वे असेल, धरणं, कालवं, याला बंधूंनो 1% सेस कंत्राटदारांना भरण्याची सक्ती मी केली. या खात्याचा मंत्री होतो त्यावेळेला 6,000 कोटी रुपये जमलेले होते, आज 15,000 कोटी रुपये जमलेले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे ते नॅशनल बँकेत ठेवायचं असल्यामुळं 7% व्याज त्याला मिळते. म्हणून त्याचं 5 वर्ष त्याचं वर्षाचं व्याज 6% होणार 15,000 कोटीचं. अधिक कामं मोठ्या प्रमाणात चालू असल्यामुळं 200-300 कोटी रुपये सहज 1% सेस गोळा होते. म्हणून एवढी मोठी रक्कम आल्यानंतर या बांधकाम कामगाराच्या जीवनामध्ये कोट कल्याण करणाऱ्या योजना मी आणल्या. हा बांधकाम कामगार 21 कामांचा समावेश असलेला बांधकाम कामगार यांना ऑनलाईन नोंदणी जर झाला तर पहिल्यांदा आपण 2 पेट्या दिल्या होत्या अत्यावश्यक आणि सुरक्षित साहित्याच्या. त्यानंतर त्याच्या एका लग्नाला बंधू आणि भगिनीच्या 21,000 ऑनलाईन आपण लग्नाला पैसे देत होतो. बंधूला त्याची पत्नी जर गरज असेल आणि बाळण होणार असेल तर नैसर्गिक बाळणपणाला 15,000, त्याला सिजरिंग करायचं असेल 20,000 रुपये आपण ऑनलाईन त्या माझ्या भगिनीला आपण दिलं. मुलं झाली 1ली ते 7वीच्या मुला मुलीला 2,500 रुपये वर्षाला, 8वी ते 10वीला 5,000 रुपये मुला मुलीला वर्षाला, 11वी ते 12वी 15,000 रुपये वर्षाला मुला मुलीला, कॉलेजला 20,000 रुपये मुला मुलीला वर्षाला, MBBSला ऍडमिशन घेतलं की 1,60,000 वर्षाला आणि कुठल्याही डिप्लोमाला ऍडमिशन घेतलं की 60,000 वर्षाला. अशी शिष्यवृत्ती ऑनलाईन देण्याचा प्रयत्न आपण केला. म्हणून हे किती मोठं काम झालं. एका वर्षात गेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी माझ्या कागद विधानसभामध्ये किती शिष्यवृत्ती आली याची मी सहज माहिती घेतली. मी चक्रावून गेलो. 69 कोटी रुपयाची शिष्यवृत्ती या तालुक्यातली माझ्या मतदारसंघातील मुलांच्या खात्यावर आलेली होती. अपघाती निधन झालं, दुर्दैवानं पडून काम करताना 5 लाख रुपये त्याच्या वारसाला, नैसर्गिक मृत्यू कशाने आला तर 2 लाख रुपये त्याच्या वारसाला, दोन्हीमुळे मृत्यू झाले त्याच्या विधवा पतीला 2,000 रुपये महिन्याला असं 5 वर्ष पेन्शन आपण मंडळ देते. परदेशी शिक्षण MSIT मोफत हे शिक्षण करते. एका मुलीच्या लग्नाला 51,000 रुपये मंडळ देते. घर भागाला ग्रामीण भागात 2 लाख आणि शहरी भागात 2.5 लाख रुपये मंडळ देते. अशा अनेक योजना बंधूंनी मी आणल्या. दुपारच्या वेळेला या कामगारांना सकस आणि जेवण मिळणार नाही म्हणून ताजं जेवण मिळावं म्हणून मध्यान्ह भोजनची योजना मी आणली. बंधूंनो, साईटवर जाऊन त्या कॉन्ट्रॅक्टरनं सेंट्रल किचनमध्ये शिजवून ते जेवण त्याला नेऊन साईटवर द्यायचं होतं. ते शाकाहारी होतं. आमचे अनेक कामगार खाटकूट खाणारे असल्यामुळं ते जेवण राहायचं, आंबायचं. बंधूंनो, चुकीच्या बातम्या यायच्या आणि आपण ते बंद केलं आणि आपण सुरू केलं 10,000 रुपयाचं प्युअर स्टेनलेस स्टीलची भांड्याचा सेट लग्नाला रुकवत द्यावं तसं याला सुरू केलं. मग गोट्या म्हटला की एक घरात 10 सेट गेले तरी मतं आम्हाला मिळाली नाही. लखलाप त्या भांड्याच्या सेटना. परंतु ज्याला मला मगाशी 24 सांगत होते आकडा 500 बांधकाम कामगार आहेत, 2-3 मग मतं किती मिळायला पाहिजे होती. पण मी एवढीच विनंती करतो, जो काम करतो त्या मागे लावा आणि असं झालं नाही तर त्याला कृतज्ञ म्हणतात हे लक्षात ठेवत चला. तुमच्या मनाला माहिती आहे तुम्ही कोणाला मत दिलंय कोणाला दिलं नाही. परंतु हा हसन मुश्रीफ हा मी सांगितलं होतं की पुन्हा एकदा संधी दिल्यावर 5 वर्ष तुमचा हमाल म्हणून काम करील, तुमची सेवा करील आणि तुमच्या ज्या अपेक्षा असतील ते पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करेल. म्हणून आता माझ्याकडे वैद्यकीय शिक्षण खातं आलं. म्हणून वैद्यकीय शिक्षण म्हणजे
या मेडिकल क्षेत्रामध्ये शिक्षण घेणारं सगळं शिक्षण माझ्याकडे आहे. मग त्याला नर्सेसचे कोर्स आहेत, एक्सरे टेक्निशियनचे कोर्स आहेत, फार्मसीचे कोर्स आहेत, डॉक्टर MBBS आहे, MD आहे, MS आहे, सगळं जे शिक्षण आहे ते माझ्याकडे आहे. म्हणून माझं एक खातं मिळाल्याबरोबर मी 3 गोष्टी केल्या. हे सगळे 35 महाविद्यालय शासकीय महाविद्यालय आहेत आणि सगळ्या शहरामध्ये मोठे हॉस्पिटल हे आमच्या शासकीय वैद्यकीय शिक्षण भागाचे आहे. म्हणून आपण इतकी सुसज्जता आणली की या सगळ्या मोठ्या दवाखान्यामध्ये मोठे हॉस्पिटल दवाखाने ऑपरेशन होत नव्हते. म्हणून मी तो नियम बदलला. आपण जे बॉम्बे हॉस्पिटलमध्ये होते, जे हिंदूजा निर्हयामध्ये होते, जे जसलोक आणि सेफीला होते, ती सगळी ऑपरेशन या सगळ्या हॉस्पिटल मी करण्याचा प्रयत्न केला आणि मला आनंद आहे या सगळ्या मोठ्या शहरामध्ये या हॉस्पिटलची व्यवस्था मी केली. माझ्या मतदारसंघामध्ये देशातलं पहिलं योगा आणि निसर्गोपचार महाविद्यालय शासकीय हे उत्तूरला आपल्या मतदारसंघामध्ये आणलं. 250 कोटी रुपयाचा खर्च त्याला येणारे काम आता लेटर त्याचं निघालेलं आहे. आपण सांगावला त्याचा उल्लेख मग शिवराज पाटलांनी केला. तिथं आपण ग्रामीण सेंटर आणलं. या वैद्यकीय शासकीय महाविद्यालयाचं 100 कॉटचं बेडचं हॉस्पिटलचं काम सुरू झालं. तिथं त्याचा उल्लेख भैयासाहेबांनी केला. तिथं BAMS म्हणजे आयुर्वेदिक महाविद्यालय शासकीय आपण तिथं आणलं. त्याला 200-250 कोटी रुपयाचा खर्च येणार आहे. हे 2 गोष्टी इथं आणल्यानंतर आपण तिसरं जे काम केलं ते पिंपळगाव खुर्दला होमिओपॅथिक कॉलेज आणलं. त्यालाही जवळजवळ 200-250 कोटीचा खर्च येणार आहे. त्याची सुद्धा निविदा लवकरच निघेल. आणि बंधूंनो, सगळ्यात मोठं माझ्या आयुष्यातलं काम जर असेल तर कोल्हापूरच्या शेंडापारचं. आपल्या माहिती की 1885 साली CPR हॉस्पिटल हे छत्रपती प्रेमराजे हॉस्पिटल सगळ्यात मोठं हॉस्पिटल, जवळजवळ 2-3 हजार लोक तिथं गरीब माणसं रोज येत आहेत. ते 1885 त्याला खानविलकर साहेबांनी शासकीय महाविद्यालय पहिल्यांदा या कोल्हापूरला ते हॉस्पिटल दाखवून सुरू केलं. पण तिथं अनेक मर्यादा तिथं आलेल्या आहेत. ती झालेली हेरिटेजची जुनी इमारत, तिथं त्याला आलेल्या मर्यादा, त्यांना मुलामुलींनी जे MBBS 200 बॅच आहे, तिथं MD आणि MS शिकणारी पोस्ट ग्रॅज्युएटची मुलं विद्यार्थी मुली आहेत, त्यांच्या हॉस्टेलची अडचणी होत्या, त्यांच्या शिक्षणाच्या काही अडचणी होत्या, त्याला जागेच्या मर्यादा आलेल्या होत्या. म्हणून बंधूंनो, त्याला ते हॉस्पिटल दुरुस्त करणं, त्याचं चांगल्या पद्धतीनं त्याचं बांधकाम करणे जबाबदारी आपल्याला होतीच. आपण 100 कोटी रुपये दिले आणि तुम्ही जर जाऊन बघितलं तर 50-60% काम हे खाजगी दवाखान्याला लाजवील असं ते आता CPR मध्ये झालेलं आहे. त्याशिवाय रस्त्याला पैसे दिले, ड्रेनेजला पैसे दिले, तिथं नातेवाईक राहायला जळगावमध्ये त्याला त्याच्या आपण त्या निवासाची सोय करण्याचा प्रयत्न तिथं केला. पण शेंडापार 30 हेक्टर जागेवर तिथं 1100 बेडचं 650 बेड हे सामान्य, 250 सुपर स्पेशालिटी आणि 250 कॅन्सर बेडचं निवडून यापूर्वी अजितदादा पवार यांच्या हस्ते त्याचा आपण भूमिपूजन केलं आणि मोठ्या प्रमाणात ते काम आज सुरू झालेलं आहे. त्या मुलांच्या शिक्षणाच्या सगळ्या सोयी त्या शेंडापार्कमध्ये मी केल्या आणि वर्षभरामध्ये 15 महिन्यामध्ये आपण लेडीज हॉस्टेल पूर्ण केलं, जेंट्स हॉस्टेल पूर्ण केलं, तिथं ऑडिटोरियम पूर्ण केलं, स्टडी रूम पूर्ण केली, एक्झामिनेशन हॉल पूर्ण केला, मोर्चरी रूम म्हणजे शवागृह म्हणजे माणसाचं शरीरावर अभ्यास करायचा असेल तर त्याला मोर्चरी म्हणतात, ती पूर्ण केलं. बंधूंनो, कधीतरी वेळ मिळाला तर शेंडा पार्कला जावा. मला वाटतं त्या हॉकी स्टेडियमच्या जवळ तिथं आहे आणि तुम्हाला गेल्यानंतर लक्षात येईल की 15 महिन्यामध्ये एखादा मंत्री प्रामाणिकपणाने तळमळीने काम करायला लागला तर किती मोठं काम होऊ राहू शकतं हे त्या शेंडा पार्कवर दिसून येईल. मी तुम्हाला विश्वास देतो, या पुढच्या काळामध्ये तुम्हाला कोणालाही मुंबईला जावं लागणार नाही, इतकी चांगली व्यवस्था या कोल्हापूरमध्ये मी करून दाखवेन एवढा विश्वास मी या निमित्ताने देतो. म्हणून या निमित्ताने माझ्या संपर्काबद्दल चर्चा झाली. हे खरं आहे की तुम्ही मला मंत्री आणि आमदार केल्यामुळं मला मंगळवार बुधवार गुरुवार मला मुंबईला जावं लागतं, मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी जावं लागतं. शुक्रवार शनिवार रविवार आणि सोमवार मी सकाळी 5:30-6 वाजल्यापासून येणाऱ्या सगळ्या माणसांची गाणी ऐकतो, दुःख ऐकतो, त्याला मदत करण्याचा प्रयत्न करतो. त्याचा उल्लेख युवराज पाटलांनी केला, अनेकांनी केला की गट पार्टी मी बघत नाही, सगळ्यांची कामं करतो. हे खरं आहे. तर एवढे लोक मला जिल्ह्यातले राज्यातले भेटायला येतात, प्रत्येकाची चौकशी करायची म्हटलं फार वेळ लागेल. म्हणून देगा उसका भी भला, न देगा उसका भी भला. त्यामुळं आम्ही ठरवून ठेवलेलं आहे की आता
जास्त आता 35 वर्ष निदान सेवा करायची संधी तर तुम्ही मला दिली. शेवटी सगळ्यांनी मदत दिली नसती, परंतु ज्यांनी दिली त्यांचा तर मी आमदार आहे, त्यांची तर सेवा मला करावीच लागेल. मला तर त्यांनी संधी दिलेली आहे. म्हणून मी सांगेन की मी ही सेवा करत राहील. या निमित्ताने काही कामं आपण या निमित्ताने सांगितली. आपण मला सांगितलं, मला वाटतं शिवाजीराव लगाने की आम्हाला हॉल पाहिजे मराठा समाजाला, तलावाचं सुशोभीकरण पाहिजे. आता एक गुरुजी आले ते म्हणाले की मला म्हणायच्या मराठी शाळेचं डांबरीकरण बघायचं आहे. मग बापूसाहेब पाटलांनी आणि मला वाटतं युवराज संजय वाणी तो पूल झालेला आहे त्याचा भरावा काढून पिलरवर करावं अशी मागणी त्यांनी केली. त्यानंतर मॅट मला वाटते कबड्डीचं मॅट त्यांनी मागितलेलं आहे. ह्या सगळ्या गोष्टी मी करणार आहे, परंतु थोड्या त्याला मर्यादा आल्या आहेत. त्यामध्ये आपण काय करू, जो निधी मिळेल त्यामध्ये काय पहिल्यांदा करायचं काय दुसऱ्यांदा करायचं मला सांगा. ही सगळी कामं येत्या 2-3 वर्षात मी पूर्ण करून देईन. याचं कारण काय, या माझ्या लाडक्या बहिणी, या लाडक्या बहिणीमुळे झालंय काय की 1500 रुपये या लाडक्या बहिणींना देण्याचा आम्ही निर्णय घेतल्यावर 46,000 कोटी रुपये आता वर्षाला जात आहेत. बंधू या निमित्ताने माझ्या लाडक्या बहिणींना मी सांगू इच्छितो की ही योजना बंद होणार नाही. ही योजना चालूच राहील. मला वाटते फेब्रुवारी मार्च पैसे आले असतील. आले काय 1,500 3,000 रुपये आले काय, आले काय सांगा ना. आता नवरं मागत नाही तुमच्याकडे. बदल आपल्याला माहिती आहे की आपण दसरा आणि दीपावलीमध्ये 7,000 आईला आणि 7,000 मुलीला 15,000 रुपये 7.5 दिले. मला वाटते बाजारात सगळी भरभरून व्हायला लागली आणि मला वाटते कोण बायका ऐकायलाच तयार नाही. आणि बंधूने या राज्यामध्ये चमत्कार त्यांनी केला. जवळजवळ 288 पैकी 237 जागा या बंधूभगिनींना आमच्या निवडून आल्या आणि एक फार मोठं बहुमत या राज्य स्थापन झाल्यातून पहिल्यांदा आम्हाला मिळालं. बंधू ही योजना सुरू राहील. 3 सिलेंडर मावशी मी नंतर बोलतो. 3 सिलेंडरची योजना जी मोफत आहे ती सुरू राहील. मुलींना उच्च शिक्षणाची जी फी माफी आहे ती चालू राहील. एसटीमध्ये 50% सवलत आहे ती चालू राहील. 2029 पर्यंत नरेंद्र मोदी साहेबांनी तांदूळ आणि गहू मोफत द्यायचं आहे ते सुरू राहील. ह्या कुठल्याही योजना आम्ही बंद करणार नाही. तशा लाडक्या भावांच्या 7.5 हॉर्स पर्यंत वीज बिल माफ आम्ही केलेलं आहे. 1000 महिन्याला किसान सन्मान योजना मोदी साहेबांची आमच्या राज्याची अशी 12,000 वर्षाला देत होतो, ते आता 15,000 रुपये आम्ही देणार आहे. याशिवाय अनेक योजना आम्ही सुरू केलेल्या आहेत. मला विश्वास आहे की यावेळेला थोडा विकास कामावर जरी परिणाम झाला तरी काम आपण करून देऊ. हा पिलरचा पूल करण्यासाठी त्याचं एस्टिमेट काढलं जाईल आणि हा भरावा काढून हा जे पाणी चढते आणि अनेक शेतकऱ्यांची शेती जमीन खाली जाते त्यासाठी सुद्धा मी प्रयत्न करेन आणि सगळी विकास कामं मी मार्गी लावण्याचा प्रयत्न करेन. पण ही निवडणूक ज्याचा उल्लेख मगाशी मी केला की फार अवघड होती. त्यावेळेला फार मोठं प्रयत्न करण्यात आले, सगळीकडनं ताकद लावण्यात आली आणि म्हणून परवा मी कागदाला म्हणालो होतो, डर मुझे भी लगा फासला देखकर, डर मुझे भी लगा फासला देखकर, पर मैं बढ़ता गया रास्ता देखकर, खुद ब खुद मेरे नजदीक आती गई मेरी मंजिल, तुम्हारा और मेरा हौसला देखकर. तुमच्या आणि सगळ्यांच्या सहकार्यानं मी यात यशस्वी होऊ शकलो. म्हणून परवाच या विधानसभेच्या निवडणुकीनंतर आपल्या राज्याचे मुख्यमंत्री यांनी सांगितलं की प्रगतीच्या दिशेने आता महाराष्ट्र मोठ्या गतीनं वाटचाल करतंय. महाराष्ट्र आता थांबणार नाही. सोबत राहून एक दिलाने घडवू महाराष्ट्र पुन्हा नव्याने, समृद्ध जावे कुणी रोखणार नाही, महाराष्ट्र आता थांबणार नाही. उद्योग गुंतवणूक येत आहे जोमात, बेरोजगारांना देऊ रोजगाराचे साथ, तरुणांचे स्वप्न आता बनणार नाही, महाराष्ट्र आता थांबणार नाही. रस्ते पूल आणि रेल्वेचे धागे, सुखदायी प्रवासाचे स्वप्नवीर धागे, गतीला स्थगिती मिळणार नाही, महाराष्ट्र आता थांबणार नाही. विकासाच्या स्वप्नाबाबत सेतू अटल, मुंबईच्या वेगासाठी आहे कोस्टल, मराठी माणसाचे स्वप्न भंगणार नाही, महाराष्ट्र आता थांबणार नाही. जडित शिवार दिल नवजीवन, प्रकल्प फुलवतील नंदनवन, दुष्काळ भविष्यात दिसणार नाही, महाराष्ट्र आता थांबणार नाही. पानंद रस्त्याने जोडू शेत शिवार, आनंदाचा शिरा देई आधार,
उपाशी पोटी कुणी झोपणार नाही, महाराष्ट्राचा थांबणार नाही. लाडक्या बहिणीला मिळाला स्वाभिमान, ज्येष्ठांना मोफत प्रवासातून सन्मान, लाडक्या लेकींची आबाळ होणार नाही, महाराष्ट्राचा थांबणार नाही. असेल विरोधकांची कमी संख्याबळ, सारेच टिकून ठेवू लोकशाहीचे बळ, कोणत्याही आमदाराचा मान सन्मानाचा घटणार नाही, महाराष्ट्राचा थांबणार नाही. म्हणून ही मुख्यमंत्र्यांनी आपल्या सर्वांना याचा फार मोठ्या प्रमाणात आशावाद प्रकट केलेला आहे. आम्ही प्रकाश पाटलाला जास्त इतिहास माहिती आहे, इतिहास नाही, परंतु आम्ही जे वसूल केलेलं व्याज आहे, जे कर्जमाफी, अपात्र कर्जमाफीच्या शेतकऱ्यांनी कसले पैसे भरले नाहीत, परंतु सोसायटीच्या इतर शेतकऱ्यांच्याकडून जमा झालेल्या पैशातून बँकेने जे व्याज घेतलं होतं ते पूर्ण परत आम्ही आता परवा केलेला आहे. आणि 25 तारीख पुन्हा आता येणाऱ्या या तारखेला सुप्रीम कोर्टात आहे. आम्ही जवळजवळ 3-4 कोटी खर्च जिल्हा मदती बँकेनं करून या सगळ्या आम्ही तारखा लढवतोय. परंतु मला विश्वास आहे की हायकोर्टात आमच्या बाजून निकाल लागलेला आहे. मोसमाच्या कृपेनं हा सुप्रीम कोर्टात सुद्धा निकाल लावल्याचे राहणार नाही. आणि ते पैसे जमा झाल्यावर ते पैसे त्या शेतकऱ्याला आम्ही परत करणार आहोत. त्याला 10 ते 20 लाखापर्यंत पुन्हा आम्ही नव्यानं कर्ज देणार आहोत. त्यावर त्या शेतकऱ्यांनी मला वाटते काळजी करण्याची आवश्यकता नाही. त्यानंतर कर्जमाफीबद्दल मला वाटते कोणी सांगितलं, आता तुम्हाला मी सांगितलं आता आमची कशी परिस्थिती आहे. त्यामुळे कर्जमाफी आता हा जो जाहीरनामा प्रसिद्ध केलेला आहे तो 5 वर्षाचा आहे. ते लगेच आजच्या आल्याला आम्ही करायला सांगितलं नाही. तर तुम्हाला सांगतो, ज्या वेळेला आमच्या निवडणुका येतील त्यावेळेला लाडक्या बहिणींना 2100, ज्या आमच्या निवडणुका येतील त्यावेळेला कर्जमाफी ही करून तुम्हाला पुन्हा एकदा मला 7व्यांदा विधानसभेवर पाठवायचं लक्षात ठेवा. बंधूंनो, आता विरोधकांच्यावर काय खास बोलण्यासारखं नाही. आता तुमचं नावही आपल्याला काढायला नको, कारण पुन्हा विरोधक आमचे मुंबईला येत आहेत, काय काय भाजपच्या लोकांना भेटतायत, कोणाकोणाला भेटतायत. परंतु एक शेर आहे त्याबद्दल, तारीफ ताउम्र फुल करता रहा, धूल चेहरे पर थी और वो आईना साफ करता रहा. चेहऱ्यावर धूळ होती आणि तो आरसा साफ करता आला. ही धूळ कशी झाला? बंधू भगिनींनो, किती मला वाटते कुठल्या घराण्यात आपण जन्माला आलो आणि कुठल्या जन्माला येऊन सुद्धा आपण काय काम करतोय याची जाणीव नसलेल्या माणसांना आता कागलचं आणि शिंदेचं प्रकरण तुमच्या लक्षात आहे, तरी माणसं शाणे होत नाहीत. एका दलित समाजाची जमीन कुटुंबाच्या 11 कुटुंबाची जमीन काढून घेऊन या निवडणुकीत एवढा गोंधळ झाला, एवढा दलितांनी थुटकारून सुद्धा ही व्यक्ती शाणी होत नाही. आणि 100-150 वर्षापूर्वी शाहू महाराजांनी दिलेलं कागलचं तहसील ऑफिस, शाहू हॉल हे सगळं आपल्याला मिळावं म्हणून. आणि मला आज मंडलिक साहेबांची आठवण येते की मंडलिक साहेब म्हणायचे की या राजे रजवाड्यांना सत्ता कशाला पाहिजे आहे, तर आपली इस्टेट वाचवायला. म्हणून ही इस्टेट वाचवणं एवढंच त्यांचा उद्योग आहे. मी त्यांची काही टीका करणार नाही, परंतु चेहऱ्यावरचं धूळ पुसा, शान व्हा, जमिनीवर या. बंधूभगिनींनो, या निवडणुकीत असेल किंवा पुढच्या अनेक निवडणुकीत माझ्या मागे ही सामान्य माणसं आहेत, तो पण माझा केसही कोण वाकडा करणार नाही याची गॅरंटी मला आहे. पुन्हा एकदा एका चांगल्या कार्यक्रमाला येण्याची संधी या सुळकूटच्या सगळ्या कार्यकर्ते नेते मंडळी मला दिली. आपलं सर्वांचं दर्शन घेण्याची संधी. एक सुळकूटला कार्यक्रम म्हणजे खाली काय फ्लॅग आहे पाहिजे, म्हणजे एक चिंग म्हणजे आता जरा कमी झालंय. त्याच्या पूर्वी मग तात्यावरचा पुन्हा कुठे गेला तो आहे काय याला मोदी झोपाली झाला. तर आता आपला भाग हा जरा नदीजवळ असल्यामुळं आपल्या सरकारनं आता सिमेंट काँक्रीट रस्त्याची मोहीम हातामध्ये घेतलेली आहे. आता लवकरात लवकर सांगावपासून शिवकूटपर्यंत, कुगणीपासून शिवकूटपर्यंत, शिवकूटपासून गजवडवाडीपर्यंत, शिवकूटपासून बेनाडीपर्यंत हे सगळे रस्ते सिमेंट काँक्रीटचा करण्याचा मी प्रयत्न करेन, एवढा विश्वास या निमित्ताने देतो. आणि पुन्हा एकदा बंधूंना मगाशी मला वाटते मगाशी बाळासाहेब पाटलांनी एक विनंती केली होती की लिंगायत समाजासाठी आपण मंडळ काढावं. लिंगायत समाजाचं मंडळ तयार झालेलं आहे.
आर्थिक विकास मंडळ, परंतु त्यामध्ये काही अडचणी आलेल्या आहेत ते दूर करू. त्याशिवाय बसवेश्वर महाराजांचं त्यांनी जे काम केलेलं आहे त्याचा उल्लेख त्यांनी मगाशी केला ते इतकं प्रचंड आणि ते बहुजन समाजाचे महाराज होते, ते एका लिंगायत समाजाचे नव्हते. त्यांनी त्या काळात जे क्रांतिकारक निर्णय घेतलेले होते त्यांचा सगळा परिचय हा सगळ्या देशाला जगाला व्हावा म्हणून मी पालकमंत्री असताना शिवाजी विद्यापीठामध्ये शरण साहित्य अध्यासनासाठी 5 कोटी रुपये दिलेले होते. हे अध्यासनामध्ये बसवेश्वर महाराजांचं कार्य सगळ्या जगासमोर येईल. त्यांनी घेतलेले निर्णय किती क्रांतिकारक होते आणि आज जगाला त्याची किती गरज आहे हे करण्याचं सांगण्याचं काम बसवेश्वर महाराजांनी केलं. हे काम आपण केलेलं आहे. पुन्हा एकदा मनापासून आपल्या सर्वांचं मी आभार मानतो. आणि एक गोष्ट सांगायची राहिली म्हणून एक दुसरी मोहीम मी आता हातामध्ये घेतलेली आहे. मी वैद्यकीय शिक्षण मंत्री झाल्यानंतर आणि विशेषतः 98-99 पासून मी वैद्यकीय सेवा करत असताना माझ्या लक्षामध्ये आलं की महिलांच्या मध्ये जे आजार आहे ते गर्भाशयाच्या पिशवीचा कॅन्सर आणि स्तनाचा कॅन्सर. एका मिनिटाला 8 महिला या जगातल्या मृत्यू पावत आहेत या 2 रोगामुळे जास्तीत जास्त. म्हणून मी अशी अनेक महिला बघितल्या की 3ऱ्या-4थ्या स्टेजला त्यांना कळतंय, कारण महिला या लाजतात, माहित्या बुजल्या लाजल्या आणि बुजल्या असतात. नवऱ्याला सांगत नाहीत, सासूला सांगत नाहीत, आई वडिलांना सांगत नाहीत. त्याचं पहिलं लक्षण आहे अंगावरनं पांढरं झालं. म्हणून माझ्या लक्षामध्ये आलं की या महिलांना नंतर 3-4 स्टेजला गेल्यानंतर हे कळल्यानंतर त्याला केमो देणं, रेडिएशन देणं, त्याला होणाऱ्या त्या मरणप्राय यातना. म्हणून एक महिला म्हणतात की आम्हाला हे नको, आता आम्हाला बनू द्या, आम्हाला इंजेक्शन द्या म्हणला. म्हणून आपल्यातून यातून मुक्ती जर मिळायची असेल तर आता अमेरिकेनं गर्भाशयाच्या पेशीची कॅन्सरची लस आता विकसित केलेली आहे. ती आपल्या देशात आलेली आहे आणि त्याची किंमत 2000 आहे. परंतु माझ्या फाउंडेशनने मी ठरवलं, परवा ज्यावेळी अर्थसंकल्प या देशाचा झाला त्यावेळी देशाचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या लसीचा उल्लेख करून आम्ही देशामध्ये लवकरात लवकर लस आणणार आहोत असं सांगितलं होतं. आपल्या महिला बाल विकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी परवाच्या भाषणामध्ये सांगितलं होतं ही लवकरच लस महाराष्ट्रात आम्ही देणार आहोत. परंतु सरकारची लस येईल त्यावेळेला येईल. परंतु मी ठरवलं की आमच्या जिल्ह्यातील 2,20,000 शाळेतील, महाविद्यालयातील, माध्यमिक शाळेतील या मुलींना ही लस मी टोचणारच. वयोगट 9 ते 26 लग्न होईल तोपर्यंत ही लस जर घेतली तर त्याला कॅन्सर होत नाही. हे WHO जाहीर केलेलं आहे, ICMR जाहीर केलेलं आहे. म्हणून उद्या मला कधी सोमवारी आपल्या गावामध्ये लस टोचणार आहे. पालकांनी संमती द्यावी आणि मी तुम्हाला विश्वास देतो माझी लढाई या महिलांच्या कॅन्सर मुक्तीसाठी आहे. मला राधिका जोशी या कोल्हापूरच्या डॉक्टर आहेत, 1980 पासून त्या यामध्ये काम करतायत. ही ज्यावेळी लस निर्माण झाली त्यावेळेस त्या जिनिव्हामध्ये जाऊन राहिलेल्या होत्या. फार मोठा तिने अभ्यास केलेला होता आणि त्या कोल्हापूर शहरात गेल्या 2 वर्षापासून स्वतः पैसे दानशूर लोकांच्याकडे घेऊन CSR फंडातून त्या लस टोचत होत्या आणि 500 लसीकरणासाठी उद्घाटनाला त्यांनी मला बोलावलं. आणि मग तुम्हाला लक्षात आलं, त्याने मला सांगितलं हे माझं एकटीचं काम नाही, तुम्ही सहकार्य केलं तरी चांगलं काम उभं राहू शकतं, शासनाने सहकार्य करावं. म्हणून त्या महिलेला परवा कागद आपण आणलं. महिला दिनाच्या निमित्ताने आपण त्याची सुरुवात केली आणि 6 एप्रिलला रामनवमीला माझा वाढदिवस आहे. त्यापर्यंत हा कागद विधानसभा मतदारसंघ पूर्णपणे लसीकरण करण्याचं माझं स्वप्न आहे. ते साकार करण्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करावं आणि येणाऱ्या आपल्या या लसीकरणाला सगळ्यांनी साथ द्यावी एवढी विनंती करतो. मनपूर्वक आपल्या सर्वांचे आभार मानतो, आपली रजा घेतो. जय जय महाराज. धन्यवाद साहेब. प्रेम व्यक्त केला त्याबद्दल विशेष धन्यवाद.